आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष आहे असं अमित शहानी सूचक वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत, तुम्ही एनडीएचे प्रमुख आहात, तुमचा सन्मान राखला जाईल असं अमित शहा म्हणालेत। दरम्यान शहांनी एकनाथ शिंदेंना बैठकीत हे आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर काल एकनाथ शिंदेंनी शहांची भेट घेतली होती, त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची अपडेट। तर दुसरीकडे मित्र पक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा अशा शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीत वितिष्ट येईल असं काम करू नका अशाही त्यांनी सूचना दिल्यात। शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री आणि पदाधिकारी यांना शिंदेंनी या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शिंदेंकडून रवींद्र चव्हाणांची अमित शहांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। तर रवींद्र चव्हाणांनी पक्ष प्रवेशासाठी पैशाचा गैरवापर केल्याची ही तक्रार त्यांनी केली आहे। महायुती विरोधातील बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रार शिंदेंनी शहा यांच्याकडे केली आहे। तर शिंदेंची अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली आणि त्यामध्येच त्यांनी ही तक्रार केल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंची अमित शहांसोबत दिल्लीत जवळपास 50 मिनिटं चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडत असल्याचं शिंदे म्हणाले। महायुती विरोधातील बंडखोरांना आर्थिक पाठबळ देण्याचं काम चव्हाणांकडून होत असल्याची तक्रार शिंदेंनी शहांकडे केल्याचं कळतंय। भाजपात पक्षप्रवेशासाठी पैशाचा गैरवापर होत असल्याचंही शिंदेंनी अमित शहांना सांगितलं। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। हा रडणारा नाही, लढणारा आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। जो अमित शहांच्या जवळ असतो तो देवेंद्र फडणवीसांच्या नजरेत रडारवर असतो आणि जो देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर असतो तो अमित शहांना फार प्रिय असतो। याच न्यायाने जर रवींद्र चव्हाणांनी आमची माणसं फोडलेली असतील तर याची दाद कुणाकडे मागायची, म्हणून कदाचित ते तिकडे गेलेले असतील। आधीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या समन्वयकाचा दाखला देत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवर शिंदेंनी प्रश्नचिन्ह निर्माण केले। रवींद्र चव्हाणांकडून असं सुरू राहिलं तर येत्या निवडणुकीत महायुतीला नुकसान होईल अशी भीती शिंदेंनी व्यक्त केली। महायुतीसाठी चांगलं वातावरण असताना काही नेत्यांच्या विधानाने वातावरण दूषित होत असल्याची भूमिका शिंदेंनी मांडली। माध्यमांमध्ये बोलताना नेत्यांना समज द्यायला हवी अशी मागणीही शिंदेंनी अमित शहांकडे केली। एक दिवस आधीच डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवकांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। शिंदेंच्या शिवसेनेत फोडाफोडी झाल्यानं शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरही बहिष्कार टाकला। आता शिंदेंनी थेट अमित शहांकडे तक्रार केली। बाबूचे जन्म झालेला आहे। आम्ही तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम आम्ही पर्यावरण प्रेमींच्या वतीने एक भूमिका जाहीर करतो की बरेच नाशिककरांना असं वाटत असतं की पर्यावरण प्रेमी हा विकासाला विरोध करत असतो, परंतु आम्हाला विकास हवा आहे परंतु विनाश नकोय, ही गोष्ट महत्वाची आहे। आणि आम्ही काही तुमचे वैरी नाही आहोत, आपण सगळे बरोबर आहोत। आणि तुम्हाला असं वाटत असेल की रोहन देशपांडे काय किंवा बाकीचे सगळे असतील ते मुद्दाम काहीतरी पुसपट काढायची आणि मग आम्ही तुमचे शत्रू असं काहीतरी ते तयार होतं। पण आम्ही कशाला तुमच्या जगाचं कुंभमेळा आहे, हा देशाचा प्रतीक आहे, आपल्याला आनंद आहे, आपल्याला ती एक संधी मिळते या जगामध्ये, या देशामध्ये, तर आम्ही तुमच्या हातात हात घालून घ्यायला तयार आहोत। परंतु तुम्ही आम्हाला जर याच्यात घेतलं तर आपण स्ट्रॉंगली पुढे जाऊ शकतो। तुम्हीच मागचा प्लॅन बघा, तुम्ही यावर्षी आपल्या त्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत। सांगा किंवा काय काढायचं, नाही काढायचं, कुठले काढायचे, नाही काढायचे। 10 वर्षामध्ये आता आपण जे नवीन आलेले झाड आहेत, आता मागच्या वेळेला जर इथे गावठी असलेल्या ठिकाणी तिथे एवढे डार्क झालेले सगळे त्या बाबुळे एवढ्या वाढून गेल्या, तर मला असं वाटतं की आपण फक्त हरकत नाही ना, आपला नाशिककरांचा आहे, आपण सगळ्यांचं आपल्यासाठी भूषण आहे खरं म्हणजे कुठं। त्यामुळे मला असं वाटतं की आपण थोडं निद्रा घेऊन आमचे ते भूमिका दे तुमच्याबद्दल की तुम्ही चुकीचा करताय, मुद्दाम नाहीये। आम्हालाही झाडांचं थोडं बेसिक स्टेप आहे ना गव्हर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे केली असेल आणि माझं बद्दल प्रॅक्टिकल राहा। मागच्या वेळेला जे होतं ना प्लॅन आपलं करावं लागेल की नाही।